कोणत्या लेवलला जाऊन त्यांचं डेडिकेशन होतं, तर आपलंही असावं आणि आपण करतो आपल्या परीने. जसं की थोड्या वेळपूर्वी अजय पण पूर्णकात्रे साहेबांबरोबर त्यांच्याबरोबर मॅडमबरोबर काम करतो, म्हणजे असं सांगत समाजासाठी काही ना काही करत असतात. तर हे आपण संन्यास मॅडमकडनं शिकलो. परदेशी सर आणि आर पाटील सर दोघं गणिताचे शिक्षक होते, दोघे स्ट्रिक्ट होते. त्यानंतर महत्वाचं म्हणजे असं होतं, गणित हा विषय ना हा आपल्याला डे टू डे लाईफमध्ये खूपदा लागतो. जेव्हाही बाहेर निघतो बऱ्याच गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात, विकत घेणं असतो, देणं घेणं असतो, भरपूर गोष्टी असतात. तर तिथं जाऊन तेव्हा तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन्स करतात ती क्विक झाली पाहिजे, तुम्ही पटकन काम करून पुढे जाऊ शकतात. असंच बऱ्याचदा प्रसंग येतो, मी जेव्हा वाईफ बरोबर जातो, ती बघते जरा की त्या 2 ग्रोसरीज आहेत, दोघांमध्ये प्राइस डिफरन्सेस आहेत, तर हे पर्सेंटेज कॅल्क्युलेशन ती जोपर्यंत करत नाही स्वस्त महाग, तोपर्यंत घेऊन बसलेला असतो. ती स्वस्त कोणती महाग कोणती ती विचारते, इतके क्विक कसं काय. तिला म्हटलं स्नेह संमेलन आहे, भेट घालून देतो, कोणामुळे झालेलं आहे इतकं क्विक. तर हे कॅल्क्युलेशन पर्सेंटेज वगैरे या सगळ्या गोष्टी गणिताच्या ज्या गोष्टी की आपण अशा डे टू डे लाईफमध्ये वापरतो आणि आपण त्यांच्यामुळे तर शिकलेलो आहे. तर भंडारकर मॅडम, पाटील मॅडम, भंडारकर मॅडम हिंदी, पाटील मॅडम इंग्लिश, त्यांनी ज्या शिकवण दिल्या लँग्वेजच्या, तर त्या लँग्वेज बॅरियर आज आपल्याला नाही आहे. आपण 4 चौघात जाऊन स्पष्टपणे या गोष्टी बोलतो, आपल्याला तो इश्यू येत नाही. तर ह्या गोष्टीवर त्यांची प्रोफिशियन्सी होती, त्यांनी आपल्याला पास ऑन केली. आपणही त्याच्यात आता प्रोफिशियंट आहोत आणि आपण त्याचा यूज करून बऱ्याच गोष्टी साध्य केलेल्या आहेत. कारण की बऱ्याच प्रोफेशनल लेवलला आपलं कम्युनिकेशन स्किल किती स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि तुमची जी छाप पडते ती यावरूनच पडते, तुमच्या ज्या लँग्वेजेस आपण शिकलेलो, ज्या भाषा आपण शिकलेलो त्यावर. त्यामुळे मी त्यांचे या बाबतीत धन्यवाद व्यक्त करतो. सरते शेवटी नाव घेतो महाजन मॅडम, आपल्या मुख्याध्यापिका. तर त्यांच्याबद्दल ते एक विषय शिकवायचे, पण सगळ्यात त्यांची वाकडण्यावर योग्य गोष्ट म्हणजे मॅनेजमेंट स्किल, म्हणजे त्यांचा जो होल्ड होता मॅनेजमेंट, जे शिक्षक विद्यार्थी, तर खूप छान होता, लाजवाब होता. आपणही बरेच मॅनेजमेंटमध्ये आहोत, बऱ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, मोठ्या मोठ्या पातळीवर मॅनेज करावा लागतो. हा एक उत्सव, हा एक जो समारंभ आहे, हा एक मोठा मॅनेजमेंट आहे. तर त्यांच्याकडनं आम्ही या गोष्टी शिकलो, आपणही शिकलात, आम्ही कॅरी ऑन केला आणि तर त्यामुळे आम्ही बऱ्याच गोष्टी ग्रो केलेल्या आहेत या मॅनेजमेंटमुळे, की कसं केलं पाहिजे, जे सिच्युएशन येतात ऐन वेळेवर कशा हँडल केल्या पाहिजे. तर या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. त्याबद्दल त्यांच्या मॅडमचे खूप खूप धन्यवाद. तर सगळ्यात शेवटी सांगतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही जी आपण शाळेकडनं शिकलो आजपर्यंत, म्हणजे 6-10वीपर्यंत, त्यानंतर आपण ती जर डेव्हलप केली तर ही शाळेची देण आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक खूप मोठा आजच्या घडीला खूप मोठा फॅक्टर आहे. आपण सगळ्यात आता प्रोफेशनल आहोत, तर हे आपल्याला शाळेतर्फे म्हणजे गुरुजनांमार्फतच आपल्याला भेटलेलं आहे. तर त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 2-3 गोष्टी बोलतो आणि संपवतो. लहान वयात आपली आकलन शक्ती खूप चांगली असते आणि आकलन शक्ती चांगली असल्यामुळे आपली पायाभरणी जर कधी चांगली झाली तर आपण पुढे एक चांगला व्यक्ती म्हणून उभा राहतो. जर अशी पायाभरणी डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्री माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षणाने आपण नशीबवान की आपल्याला अशी पायाभरणी झाली आणि आपण चांगले घडलो. याबद्दल सगळ्या गुरुजनांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. 2 लाईन बोलतो आणि संपवतो. ओढ ज्ञान पंढरीची, चला जाऊया सगळे, चला होऊ वारकरी, वाट पहा रे आपली आज ज्ञानाची पंढरी. नको साधीला ही काही, ओढ ठेवा फक्त मनी, थोडं वेळ काढा आणि घ्या ही साधून पर्वणी. किती सरळ दिवस माझे शाळेला भेटून, रूप साठव मनात घेऊ डोळ्यात भरून. सारे भेटतील जुने, होतो भांडलो ज्यांच्याशी, झाले गेले विसरून, गळा भेट घेऊ त्यांची. पुन्हा डोकावून पाहू ज्या वर्गात शिकवलो, शोधू खाना पुन्हा काही ज्या बाकावर बसलो. ज्या फळ्याने पाजले होते ज्ञानाचे अमृत, हात पाठीवर त्याच्या चला फिरवून पाहू. ज्या मैदानी खेळलो जिथे हारलं जिंकवलो,
त्याच मातीच्या रंगात पुन्हा मिसळून जावं. ऊन पावसात जिथे गात होतो राष्ट्रगान, त्याच जागेला ही पाहू आज सलामी देऊन. ज्या शिक्षकांनी दिला ओल्या मातीला आकार, त्याही गुरूंच्या चरणी चला मस्तक ठेवू, चला मस्तक ठेवू. प्रिय शाळे, तू आम्हाला केवळ शिक्षण नाही दिलंस, तू आम्हाला माणूस बनवलं. आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी आमच्या श्वासात तुझा सुगंध आहे. आज या स्नेहसंमेलनात आम्ही परत आलो आहोत, पदव्या घेऊन नाही तर कृतज्ञतेने ओथंबलेली मने घेऊन. तुझ्या ऋणातच आमचं आयुष्य सुंदर झालं. नतमस्तक प्रणाम आपल्या आयुष्यातील पहिल्या पायरीला, माझ्या लाडक्या शाळेला, माझ्या लाडक्या शाळेला. धन्यवाद. धन्यवाद पवन. पाचवीत आम्हाला शिंपी सारखे आज खरंच खूप आनंद होतोय, कारण हा सुवर्ण क्षण आपल्या आयुष्यात आलेला आणि आपण तो नेहमी नेहमी लक्षात राहील हा दिवस आपल्या. या मैत्रिकांसोबत माझी मैत्री नाही आहे बरं का, आधी नाही जमलं मला कधी, पण आज असं उत्स्फूर्तपणे बोलावं असं वाटतंय म्हणून जरा व्यक्त होते. सर्वप्रथम मी आपले गुरुजन वर्ग यांच्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते, कारण आज आपण जे काही आहोत, ज्या काही उंचीवर आपण आहोत, ते फक्त आणि फक्त यांच्या संस्कारांमुळे आणि शिकवणुकीच्या शिदोरीमुळे बरं का. त्याबद्दल त्यांचं खरंच आपण ऋणी राहिलं पाहिजे. मी असं कुठेतरी ऐकलं की आपण 3 व्यक्तींचे नेहमी ऋणी राहिलं पाहिजे, आपले आई वडील आणि गुरुजन वर्ग. ठीक आहे, आई वडिलांचं तर आपण ऋण आपल्या आयुष्याच्या, आपल्या संसाराच्या ओढादाण्यात आपण फेडतच असतो, पण गुरुजनांचं काय? गुरुजनांना आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. ते असतातच आपल्या स्मरणात, आपण कधी त्यांना विसरत नाही, पण आपण त्यांना सांगतही नाही की आम्ही तुम्हाला विसरलो नाहीये. तर मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही तुम्हाला खरंच विसरणार नाहीये आणि तुम्ही नेहमी आमच्या स्मरणात राहा. तुमची शिकवणूक ही आमच्या स्मरणात आहे, त्याबद्दल आम्ही सगळे तुमचे ऋणी राहू. धन्यवाद त्याबद्दल. त्यानंतर या अशा प्रतिभाशाली आपल्याला शिक्षक मिळालेत आणि ते आपल्या नेहमी स्मरणात आहेत त्यांच्या विशिष्ट वाक्यांसकट. बरं का, बीजगणिताचे आर.बी. पाटील सर आणि आर.आर. पाटील सर यांच्यामुळे गणिताचा विशेष अभ्यास करावा लागतो, हे कधी उमगलंच नाही. वाघमारे मॅडमचं मराठी, आम्ही पुणेकरांनाही मराठी शिकू बरं का आता तुमच्यामुळे. त्यानंतर इंग्लिशचा एक प्रसंग मला आठवतो. मी 8वीत या शाळेत आलेली, तर आधी मी ग्रामीण शाळेत होते, त्याच्यामुळे इंग्लिशशी माझं एवढं पटत नव्हतं. मग 6 एक्झाम झाली आणि बोरसे सर पेपरचा रट्टा घेऊन आले होता. सगळ्या विषयात मला चांगले मार्क्स मिळाले, 80-90 पर्यंत, पण इंग्लिशमध्ये माझी दांडी निघून झालेली होती. मला फक्त 32 मार्क्स होते इंग्लिशमध्ये, मी फेल झाले. 34 सरांच्या लक्षात आहे. तर तो खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी, कारण हे पहिलाच अपयश होतं. मी खूप रडली वर्गात. नंतर सरांकडे गेली, सरांना रिक्वेस्ट केली, सर थोडंसं निबंध पत्रलेखनमध्ये एखादं मार्क वाढवलं तर मी पास होऊन जाईल. हो, ते थोडं ॲडजस्ट करून मला पास करून द्या. पण नाही, सरांनी काही केलं मला पास. ते मला म्हणले की तू हे ॲक्सेप्ट कर, तू फेल झालीस आणि आता तू परत चांगला अभ्यास करून वार्षिक परीक्षेत चांगले मार्क्स मिळव. आर.बी. पाटील सरांचं पण वाक्य मला आठवतं, पोरी खूप अपेक्षा होती का तुझ्याकडून. म्हणजे हे साधे साधे प्रसंग होते, साधे वाक्य होते, पण त्यांचा प्रभाव आमच्यावर खूप झाला. त्याच्यानंतर मी हे शिकले की अपयशातून यश कसं शोधायचं आणि कसं आपला मार्ग निवडायचा. त्यावेळेस जर सरांनी मला पास केलं असतं तर मी आयुष्यात अपयश पचवू शकली नसती. त्याबद्दल खरंच सर तुमचं खूप खूप धन्यवाद. अशा छोट्या छोट्या प्रसंगातून आणि वाक्यातून आपले खूप व्यक्तिमत्व आपलं डेव्हलप होत गेलंय. खरंच त्याबद्दल आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू. तर सगळ्यात शेवटी आयोजक वर्ग, तुमच्या सगळ्यांच्याच सहकार्यामुळे हा दिवस आम्ही बघतोय. कारण व्हॉट्सअपवर सतत मेसेज टाकणं आणि मेसेजला रिप्लाय येत नसेल तर कडक शब्दात सुनावणं सोपं नाही आहे. त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि शेवटी एवढंच सांगेन की आपण आजच नाही तर पुढे सुद्धा आपले गुणानुबंध असेच घट्ट ठेवूयात. आणि सर तुमचे आशीर्वाद सगळ्यांच्या आमच्या पाठीशी असेच राहू द्या. एवढं बोलून मी थांबवते, कारण बोलण्यासारखं खूप आहे पण वेळेचं बंधन नाही. त्याबद्दल सगळ्यांचंच धन्यवाद. सगळ्यांसाठी व्यासपीठावर सर्व सगळ्यांना नमस्कार करते. मला फक्त एवढंच
म्हणजे आपण अशी पिढी आहोत की जिथे आपल्या आयुष्य ठिकाणी दोनच ठिकाणी फ्री गोष्टी मिळाल्या, एक आई वडिलांकडून आणि आपल्याला गुरुजनांकडून. म्हणून आणि या शाळेच्या इमारतीसाठी माझ्याकडून 2 शब्द मी म्हणते. ये इमारत नहीं है, ये खेल का मैदान नहीं है, ये मेरे दिल की कोने की वो जगह है जिसे मैं दोबारा जीना चाहती हूँ. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या पुष्पाकडे जात आहोत. वेळ आली निरोपाची, पण मन मात्र भरून आले. आजच्या या भेटीने आयुष्य पुन्हा तरुण झाले. प्रत्येकाचे योगदान या सोहळ्याची खरी शान. याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प गुंफण्यासाठी मी आमचे मित्र बड्डे बॉय भीमचंद वेळीस यांना आमंत्रित करतो. थँक्यू कार्यक्रम मी निवडणुकांचे आभार मानतो. आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची सुरुवात एका ओळीने करतो. निरोप घेऊ काही क्षणात पुन्हा भेटण्यासाठी, ओल असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी, समोर आपल्या उभा आहे आभार प्रदर्शनासाठी. आभार प्रदर्शनाची छोटी पण महत्त्वाची भूमिका माझ्यावर सोपवण्यात आली आहे. तरी सर्वप्रथम मी शिशुविहार संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सत्यजित पूर्णपात्रे सर, तसेच शिशुविहार संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर शुभंत पूर्णपात्रे मॅडम यांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून टाइम काढून आपल्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाची उपस्थिती दिली व कार्यक्रमाची शोभा वाढवली, म्हणून त्यांचे खूप खूप आभार. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पारस परदेशी सर यांनी मोठ्या उत्साहाने आम्हाला कार्यक्रम शाळेत करण्याची परवानगी दिली. तसेच ते या कार्यक्रमाला उपस्थित जीवन घडवलं, ज्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या सर्वांच्या जीवनात दिशा घडली. त्यांच्या उपस्थितीमुळे आम्हाला शाळेतला बालपणीचा एक दिवस का असेना पण तो सुवर्ण क्षण जगता आला. असे व्यासपीठावरील आमचे उपस्थित सर्व आजी व माजी शिक्षकवृंद या सर्वांचे मी माझ्या बॅचतर्फे त्यांना वंदन करून त्यांचे आभार मानतो. तसेच ज्यांच्या सहकार्याशिवाय आजचा कार्यक्रम होणं शक्य होत नाही असे शिक्षकेतर कर्मचारी शिपाई भाऊ यांचेही आभार मानतो आणि यांचा आभार मानणे ही या ठिकाणी मी महत्त्वाचं समजतो. आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे माझे सर्व मित्र ज्यांनी लांबून येऊन हा छान असा कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम असं मी जाहीर. धन्यवाद. तुमचा मित्र भीमचंद वेळीस याचा आज वाढदिवस आहे, तर त्याचं आपण अभिनंदन करूया आणि त्याला शुभेच्छा देऊया की त्याने आपल्या आयुष्यात खूप छान भरारी घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या मित्राच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आपल्या दहावीच्या सेंड ऑफ फेअर्स काढलं होतं ते मी जरा गायचा प्रयत्न करतो. एकच कडवं घे. इथे उनी जाती 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची नाती अशी पाखरे येती. झाडामागे उभा राहिला, जरा लाजुनी जाय उजळूनी काळोखाच्या राती. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती. 2 दिसांची नाती अशी पाखरे येती. सूर्यवंशी सरांना एक माझं नाव उन्नती हायस्कूलमध्ये सनराईज ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूलला मी शिकवते पुण्याला. तर मी 2 शिक्षकांकडून मला
सर्वच विषय चांगले असतात पण सर्वात जास्त प्रभुत्व मिळाले ते मराठी टीचर वाघमारे मॅडम यांच्याकडून. त्यांचं प्रभुत्व माझ्या मनावर जास्त झाल्यामुळे मराठी शिक्षक झाले. आणि एक दुसरे टीचर म्हणून सूर्यवंशी सर आहेत. त्यांच्या ड्रॉइंगच्या ज्या काही आता शब्द कमी पडते कलाकृती ज्या आहेत त्यामुळे मी कला शिक्षक ही झालेली आहे. दोन्ही डिग्री मी संपादन केलेली आहे आणि पुण्यासारख्या सिटी टॉप 10 स्कूलमध्ये मी काम करत आहे. या सर्व शिक्षकांचे मनापासून मी आभार मानते. धन्यवाद. माझं आधीचे नाव पण वर्षा रमेश पाटील आणि नंतरचं इथेच आहे. त्यांनी चेंज नाही केलेलं. मुलांना गैरसमज नाव तेच आहे बरं रमेश नावाचे हॅलो, माझं नाव विश्वजित क्षीरसागर. मी पुण्याला होतो आधी, आता मुंबईला आहे. मी नेस्लेमध्ये न्यूट्रिशन ऑफिसर आहे. गेले 10 वर्षापासून मी तिथे कार्यरत आहे आणि मला एक मुलगा आहे 8 वर्षाचा. मी कोमल चव्हाण. मी पुण्याला होते बरेच वर्ष, आता मुंबईला असते आणि IT मध्ये जॉबला आहे. 2 मुलं आहेत, एक मुलगा 4 वर्षाचा आणि आता एक 3 महिन्याची घरी आहे. त्याच्यामुळे मला सारखे फोन येत होते तर लवकर उठता नाही आला. ठीक आहे. मी प्रमोद राव. मी DED दोघं झालं. मी आता युनिक अकॅडमी म्हणून पुण्याची जी एक संस्था आहे तिच्यामध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून काम करतो आणि मी इतिहास, प्राचीन इतिहास, आधुनिक इतिहास आणि मराठी व्याकरण शिकवतो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना. मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझं नाव पवन वैष्णव. मी सध्या पुण्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटला काम करतो. मला पायथन गेट 1 ही मुलं आहे. एक मुलगी मला 10 वर्षाची
हेड म्हणून काम करते गेली 10 वर्ष. केसवडमध्ये राहते. माझं नाव स्वाती नामदेव सोनवणे तुकडी व आता सासऱ्याचं नाव स्वाती रोहित शिंदे. मी एक टीचर आहे. मी पण पुण्याला असते. मला एक मुलगी आहे. कशाला भेटलेस का अजून दुसरं काय सांगायचंय? फक्त एकच सांगायचंय, नातेवाईक आपण सगळ्यांना भेटत असतो, पण एक दिवस काढा, एक महिना काढा, कधीतरी वेळ काढा, पण मित्रमैत्रिणींना नक्की नक्की भेटा. आज तरी सगळ्यांकडे मला वाटतंय सगळे आनंदी आहेत, खुश आहेत, कारण आपण माझं वाटतं सगळे 20 वर्षानंतर भेटले असणार आहे. तर परत 20 वर्षानंतर काठी टेकत भेटणार काही अर्थ नाहीये. त्यामुळे अजून 1 वर्ष 2 वर्ष फॅमिली सोबत किंवा एकटे पण नक्की प्लॅन करा आणि भेटा. तुम्ही आमंत्रण द्या मॅडम, आम्ही लगेच जेवायला मला तर मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वरती जी तुम्ही रांगोळी बघितली ती माझ्या मुलाने काढली. मी आता एक प्रायव्हेट स्कूलला जवळजवळ 3-4 वर्षापासून प्रिन्सिपल आहे. अजून काहीतरी सांगा, म्हणजे तिसऱ्या तबिटाळ्या वाजवायची. काय नाही बस इतकंच, बाकी सगळे शास्त्र राहते. मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि मला एक मुलगी 12 वर्षाची. माझं नाव शीतल सुरेश निकम, लग्नानंतरचं नाव शीतल प्रवीण भोसले. मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी आता सध्या राहायला छत्रपती संभाजीनगरला आहे. मला 2 मुलं आहेत, 9 वर्षाचा आणि 3 वर्षाचा. माझं नाव तेजश्री प्रमोद जोशी. मी ए डिव्हिजन मध्ये होती. आता माझ्या सासऱ्याचं नाव तेजश्री मनीष कक्कड आहे. मला एक मुलगा 10 वर्षाचा एक मुलगा आहे आणि 2.5 वर्षाची मुलगी आहे. मी हाऊसवाईफ आहे. मी नाशिकमध्ये असते. हॅलो नमस्कार, माझं नाव अश्विनी रामदास महाजन. सासऱ्याचं नाव अश्विनी श्रीकांत सुरसे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 8 वर्षाचा, मुलगी 3 वर्षाची. मी सध्या होममेकर आहे. हॅलो, मी प्रणाली ज्ञानेश्वर चव्हाण. सासरकडचं नाव प्रणाली सौरभ कुंसे. पुण्याला असते सौदागरला. मला 4 वर्षाचा एक मुलगा आहे. स्पेशल आर्किटेक्ट कंपनीचे प्रिन्सिपल कन्सल्टंट. चालू आहे जवळ घे बघ. माझं नाव सविता गौरव पाटील. एक अमध्ये होते. लग्नानंतरचं नाव सविता स्वप्नील अहिरराव. मी सध्या मालेगावला राहते. मला 2 मुलं आहेत. एक 9 वर्षाचा आहे, एक 5 वर्षाचा आहे. मी होममेकर आहे. दाखवाटाला पाहता रिस्क तर नाही होणार. मी रुचिरा सुधाकर पवार. लग्नानंतर रुचिरा रामदास देशमुख तुकडीमध्ये होते. नाशिकला असते. मला 2 मुलं आहेत. एक 8 वर्षाचा, एक 5 वर्षाचा आणि नाशिकमध्ये एक कोचिंग सेंटर आहे माझं नाव राहुल प्रभाकर पाळके. माझं शिक्षण लग्नानंतर नावात बदल झालेला नाही आणि ते नाव कायम ठेवलेलं आहे आई वडिलांच्या कृपेने. माझं शिक्षण MA, DED, MAd तालुका चाळीसगाव या ठिकाणी उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे. धन्यवाद. मी मुंबईला वेब डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतोय 14 वर्षांपासून. मला एक 6 वर्षांची मुलगी आहे आणि मी आता राहायला ठाण्याला आहे.
नाव स्वप्नील वाल्मिक मी मुंबईला रोईंगला जॉब करतोय 3-4 वर्षापासून. आता माझं एंगेजमेंट झालेलं आहे. आज जे भेटे होते सगळे स्वप्नील तर्फे होते. माझं नाव पवन रामकृष्ण बाबा, मी बी डिव्हिजनला होतो. मी सध्या IT मध्ये पुण्यात राहतो. मला एक मुलगा आहे. हा चाळीसगावमध्ये हॉस्पिटल क्षेत्रामध्ये आपल्याला काही गरज पडली चाळीसगावमध्ये हॉस्पिटल तर एनी टाईम तत्पर आहेत. मी कोरोना काळामध्ये आपल्या त्याच्यामध्ये 2019 पासून दोन्यासाठी एक आश्रमशाळा आहे मतिमंद निवास ती मी दत्तक घेतलेली आहे. मी सहकारी आहे. त्यांना कपडे वगैरे सर्व टोटल वर्षभराचं मेडिसिन आमच्याकडनं पुरवलं. आमची 5-6 जणांची टीम आहे. त्या शाळेत सर्व मेडिसिनची जबाबदारी आमची आहे आणि भविष्यात राहील. व्हेरी गुड. माझं नाव राहुल सोसे. माझं शॉप आहे इथे. एक मुलगी आहे मला 3 वर्षाची. कपड्यात जाणार आहे बाजाराचा व्यवसाय होता त्याचा. मी सध्या 40 राहतो आणि तुमच्या सर्वांची वाट पाहतो. मी रेल्वे सर्व्हिसमध्ये सब रेकॉर्ड ऑफिसर म्हणून आता सध्या वर्किंग आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 40 मध्ये पोस्टिंग मला मिळालेली आहे आता सध्या. रेल्वेची सर्व्हिस आता 3.5 वर्ष. थँक्यू. डिव्हिजन फी IT मध्ये पुण्यात हॅलो, माझं नाव संभाजित रवी शिंगाणे, थर्ड डिव्हिजन करतो. सध्या आता पोलीस स्टेशनला विलेज स्टेशन काम करतो. मला 2 मुलं आहेत. माझं नाव मयूर चव्हाण आहे. मी कोकणाचं आर्ट डेकोरेशन करतो. म्हणजे लोकांना पावत्या पाडायचं काम करतो. आणि म्युच्युअल फंड ॲडवायझर बी आहे. माझं नाव किशन गावसार. मी रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आहे. माझं 5 वर्षाचं मुलगा आहे.
मंडळात मालेगाव आगार येथे वाहक म्हणून कार्यरत आहे. वाहक कंडक्टर. गेल्या 12 वर्षापासून मी वाहक या पदावर कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी आहे 11 वर्षाची, मुलगा आहे 5 वर्षाचा. मी जर पैसे परत केले नसते आणि आज 2 बंगल्यांचा मालक राहिलो असं नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझं नाव पंकज शिवाजीराव पाटील. मी 2011 पासून मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. सध्या सायबर क्राईममध्ये काम करतो. मला माझं 2018 मध्ये लग्न झालं, पण माझा काही अपत्य नाही आहे आणि सध्या मी राहायला मुंबईला आहे. अंधेरी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे सायबर क्राईम. मी 9वी वाला होतो. काही पारिवारिक प्रॉब्लेममुळे जळगावला शेवटी झाला होता, म्हणून 10वी येऊ शकतो. वगैरे येतात त्या कृपया कोणी डाउनलोड करू नये. आणि आपल्याला ते कॉल्स येतात मोबाईलवर वगैरे, कुठल्याही आपली पर्सनल माहिती OTP ATMचा नंबर वगैरे कोणी शेअर करू नका. अपराध होण्यापासून तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन करू शकता आणि झाला तर मी आहे. माझं नाव हेमंत शांताराम पवार. हैदराबाद राहिला आहे. मी पहिले HDFC बँकेत होतो, आता कॅपिटल फायनान्स म्हणून काम करतो. मुलगी आहे, मी माझं BE मेकॅनिकल झालेलं आहे. मी संभाजीनगर येथील फोक्सॅन कंपनी या कंपनीत सेक्शन मॅनेजर आहे पदावर आहे आणि मला एक्सपिरियन्स पण आहे. नमस्कार, माझं नाव तुषार वाबळे. मी गाव डिव्हिजनला होतो. माझं नाव तुषार वाबळे, मी डिव्हिजनला होतो. तुझी हाईट जेवढी तुला ते सक्सेस नाही. तर मी आता सध्या पुण्याला असतो. IT कंपनीमध्ये मागच्या 10 वर्षापासून काम करतोय आणि मला आता 4 महिन्यापूर्वी एक मुलगी झाली आणि आजचा कार्यक्रम सर्वजण आले त्याबद्दल खूप छान वाटतं. एवढ्या वर्षानंतर सगळं भेटलं आणि असं आपण सगळं प्लॅन करत आहात वर्षभरानंतर. माझं नाव मी तुकडीत होतो, सध्या नाशिकला राहिलाय. माझी स्वतःची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची फर्म आहे. लग्न झालंय. माझं नाव महाजन हर्षल पांडुरंग. मी शेंदुर्णी येथे सरस्वती विद्या मंदिर शेंदुर्णी प्रायमरी शिक्षक आहे. मला एक मुलगी आहे, 6 वर्षाची आहे आणि एक मुलगा आहे, तो 3 वर्षाचा आहे. माझी जी मामाची मुलगी आहे तीही माझ्या बरोबर शिक्षिका आहे. शेंदुर्णी मध्ये काही अडचण आली असेल तर मला कॉल कारण सांगतो की माझी ड्युटी 11 ते 5 राहते. यावर्षी मुंबई पुणे यामध्ये टाकतात. आपलं काय शेड्यूल एनी टाइम केव्हाही कॉल करा, मी आहे.
यायच्या पहिले कॉल करा. शाळेत असेल नसेल त्याच्यासाठी. नमस्कार माझं नाव रोहित प्रदीप मांडगे. मी तुकडीत होतो, आता सध्या मुंबईत असतो आणि काम असतं माझं फिल्म असोसिएट डिरेक्टर आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये ॲज अ डिरेक्टर म्हणून काम करतो. माझं जस्ट लग्न झालंय 6 महिन्यापूर्वी. माझं नाव मी सध्या पुण्याला असतो. ऑटो इंडस्ट्रीत वर्कला आहे, प्रोसेस अँड प्रोडक्शन डिपार्टमेंटला आहे. मला एक मुलगी आहे 7 वर्षाची. मी सध्या ग्रामपंचायत विभागांतर्गत ग्रामपंचायत डिपार्टमेंट ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करतो. सध्या विश्वाला कार्यरत आहे. परमेश्वराच्या कृपेने मला 2 मुलं आहे. त्याच्यानंतर मैत्रिणी सगळ्या भेटत आहोत. म्हणजे जी अशक्यपाय गोष्ट होती की 20 वर्षांनी सगळे भेटणं, कार्यक्रमाचं नियोजन करणं, तरी ते आजचे जे आपले संयोजक आहेत, जे आपल्या शाळेमध्ये राहणार जे मित्रमंडळी आहेत, त्यांना खरंच मी खूप कौतुक करतो की त्यांनी 20 वर्षांनी आज सोहळा घडून आणला. त्याच्यानंतर आजच्या या धकाधकीच्या जीवनात सगळेजण ऑनलाईन कनेक्ट आहे. कोणी कोणाशी असं पर्सनल भेटून वगैरे कोणी बोलत नाही. तरी तो शेजारी परंतु आज या निमित्ताने आपल्या सगळ्यांची भेट झाली. मी आयोजकांना एक विनंती करेन, की त्यांनी दर 5 वर्षांनी असा मेळावा. माझी विद्यार्थी सहभागी होते, पण खास करून ज्यांनी प्रायोरिटीने हे काम केलं ते आपले मित्र पवन पवार आणि अजय सूर्यवंशी यांचा त्या पूजा पवार आणि सोलार डिपार्टमेंटमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करतोय. 13 जिल्ह्यांमध्ये म्हटलं अप्लाय करतो. तुम्हाला काही सोलारची रिक्वायरमेंट असेल माझं नाव मोहम्मद ताराचंद पाटील. मी एमटेक करून पारी युनिव्हर्सिटीला असिस्टंट प्रोफेसर म्हणून 3 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर 1 वर्ष मी थोडं कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे अभ्यास करून लास्ट 5 वर्षापासून मी भारतीय रेल्वेमध्ये ॲज अ सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करल्यामुळे घरचं कॉम्पिटिटिव्ह करणं थोडं रॉंग केलं. त्यामुळे मला आता 6 महिन्याची मुलगी आहे. थोडं लेट झालं पण तर मी तुकडीत होतो. तर मी नाशिक येथे वास्तू न्यूमरोलॉजिस्ट हे काम करतो. मला 8 वर्षाचा मुलगा आहे. माझं नाव प्रीतम राजेंद्र जोगी. मी तुकडीत होतो आणि मी मेडिकल डिस्ट्रीब्युटरला प्रायव्हेट जॉब करतोय आणि अजून मी खाल्ल्यानंतर प्रत्येक पस्तावा करतो. माझं नाव राहुल नेरकर आहे. पिक्चरचे डिटेल बी सांगतो. मी नाशिकमध्ये SC जॉन्सन कंपनी सिनियर DSI म्हणून गेल्या 4 वर्षापासून काम करतोय. मला एक
तुकडी ब. माझं नाव विनोद कैलास साबळे. मी ब तुकडीमध्ये होतो. मॉनिटर होतो. मला एक 6 वर्षाची मुलगी मॉनिटर होता. मग 6 वर्षाची मुलगी सांगतो ना. नंतर मी बँकेत क्षेत्रात 11 वर्षापासून बँकेत जॉबला आहे आणि माझी मुलगी महत्वाचं म्हणजे ती पण या शाळेत शिकते पहिले. लोनची रिक्वायरमेंट दुसरी आजची गोष्ट या शाळेत आहे ना. हो तिकडे आहे ना. तिकडून दुसरीकडे टाकली टाकून सर्व आहे. नाही जे आहे तेच आहे. उद्या पण माझं नाव सचिन पाटील. मी 2011 पासून पुण्यामध्ये आहे. मी इंडस्ट्रियल आणि कमर्शियल आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर आहे पुण्यामध्ये. आणि मी पुण्यामध्ये नाशिक पाटील. नमस्कार मित्रांनो, माझं नाव खेमचंद आहे. संध्याकाळचं नियोजन आहे तिला. किती आहे कंपे? संध्याकाळी पाठवून दे. बस झालं ना. डायमंड पीस झालं ना. डायमंड लेडीज आणि जेंट्स दोघं ठिकाणची दोघं सोय होते. चला या. मागच्या 10 वर्षापासून पुण्यात रिसेंटली बांगलादेशची शिकवलं रुद्रिका कंपनीत सिनियर अनालिस्ट आणि मला एक 4 वर्षाचा दे मागे. माझा हात वाढदिवस आहे. पिशवी मध्ये पुढे पुढे झालं ना. बसायचं हो म्हटलं. माझं नाव योगेश अंदाज सोनार. मी PWD मध्ये सार्वजनिक बांधकाम येथे मला मुलगी माझी एक मुलगी आहे मोठी. ती 5वीला आहे. 11 वर्षाची मुलगी आहे 5वीला. मुलगा पहिलीला. माझं नाव योगेश सोपान शिंदे. मी तुकडीला होतो. मला 4 वर्षाचा मुलगा आहे. मी JCB मध्ये प्रोडक्शनला जॉबला आहे. मला 4 वर्षाचा मुलगा आहे. त्या फॉर्मचा मी ऑर्डर क्रिएटेड आहे. मी मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे ऑनलाईन मार्केटिंग
लग्नानंतर आता आर्ट अँड क्राफ्ट मध्ये वर्किंग आहे आणि मला 2 वर्षाचा मुलगा आहे. अच्छा, स्नेहा स्वप्नील बापू. डब्बा खायचो फक्त मी कोणासोबत माहिती का कोणासोबत खात असेल बरं काय डब्बा खायचो डब्बा कोणासोबत खायचो आपण या ठिकाणी आलो सगळ्यांनी एक म्हणजे हा जो प्रोग्राम केला जेणेकरून राहुल पारवे सर जे सगळ्यांनी आता सगळ्यांची नावं घेतलं म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाने सहभाग मी जरा लेट झालो मला थोडं काहीतरी म्हणजे माझ्या अडचणी होत्या त्यामुळे मला वेळ झाला मी कन्नडे ज्युनियर कॉलेजला लेक्चर आहे तिथे माझ्याकडे सिनियर कॉलेज आणि ज्युनियर कॉलेज सगळ्या गोष्टींसाठी जॉबला जर कोणी आलं सिनियर कॉलेज किंवा जो कोणी जॉबला असेल ज्या ठिकाणी जॉब करत असेल त्याला YCM मधून किंवा टिळक महाराष्ट्र किंवा ज्या काही कोणी एखाद्याचं एज्युकेशन लावून गेलं असेल आपल्या परिचित मध्ये कोणी असेल त्याला माझ्याशी संपर्क करायला सांगा किंवा जेणेकरून त्याचं एज्युकेशन थांबणार नाही किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये अडचण आली किंवा काही कुठेतरी काहीतरी तिजोरीची चाबी जर काढायची असेल तर त्या ठिकाणी आमच्याकडे प्रमोद दादा आहे बरोबर कारण ते बंधन होतं त्याला नाम सगळ्यांनी सगळे छान प्रकारे सगळे वेल सेटल झालेले आहेत जे कोणी आपल्याकडे आता नाहीये त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जेणेकरून निदान आपले 2 वर्ष 5 वर्ष इतका अंतर पडायला नको होतं आपल्याला तो अंतर आपण कुठेतरी जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा हे आपले प्रयत्न यापुढे प्रत्येकाने थोडं लक्ष देऊन जर आपण जर त्या गोष्टीचा जर विचार केला तर थोडं लवकरच भेट होईल आपल्यावाली त्यामुळे राजेंद्र बघेरा राजेंद्र बघेरा माझे मिसेस चैतन्य राजेंद्र चौधरी मला एक मुलगा आहे वेदांत राजेंद्र चौधरी व्यापार आहे फ्रूट पायनॅपल सगळे शिक्षक पण सगळे मिळतात आणि मस्त अननस खातो याच्याकडे आपल्या म्हणजे जीवनात जाऊन चालू राहतात काही अडचण आली किंवा काही कार्यक्रम राहिला आनंदाची पण गोष्ट राहिली तर राजूला बोलावं लागत नाही तो स्वतःहून येऊन मला भेटतो आणि मग आम्ही अन्न खाऊन ते सगळं सेलिब्रेट करतो राजूच्या आणि राजू रस्त्याने घेतला पण राजू मला कायम हात देतो मला म्हणजे तो सगळ्यांसाठी अवेलेबल असतो कायम सोडतो त्याला बोलवावं लागत नाही ही त्याची खासियत आहे तो कमी बोलतो पण ज्यावेळी आपल्याला आवश्यकता असते त्यावेळी तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं असतो राहुल सिद्धांत
थांबा अजून. नामक वाचनालयाच्या संचालिका आणि नुकताच त्यांना राज्य नाट्य परिषदेचा रचना या भूमिकेसाठी अभिनयाचा रौप्य पदक जे जाहीर झाले त्यासाठी स्वागत करूया. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी स्नेहल छाजे या माझ्या मैत्रिणीला शाल, श्रीफळ, फुलगुच्छ आणि लखोटा देऊन मॅडमांचं स्वागत करावं. टाळ्यांच्या कडकडाटात मॅडमांचं स्वागत करूया. मॅडम समोर. तुम्ही सगळ्यांचं वाचन झालं असेल तर मग मी वेळ देईल. वाचन झालं असेल कारण की इतकं प्रेम आणि खास तुम्ही इतकं आमंत्रण दिलं होतं. आधी तर क्षमस्व मी आमंत्रणाला हो म्हणाले, घरी पण येऊन दोनदा आमंत्रण झालं. मी कालपर्यंत हो म्हणाले आणि काल अचानक ॲक्च्युली पुण्यालाच गायन कॉन्फरन्स होती. मग ती मिस करावीशी वाटते ना, कारण गेल्या काही दिवसात गायनाचे काही अटेंड करायला मिळालं नाही. 2-3 कॉन्फरन्सेस मिस झाल्या. मग आज जरा म्हटलं जाऊन येऊ थोडा वेळ. पण मग नंतर परत सकाळचा इतका आग्रहाचा मेसेज आला की मला अजून गेट झालं आणि अजय दादांचा मेसेज होता. मग मी लंच ब्रेक नंतर पळून आले. सगळ्यात आधी हे सगळं जे लिहिलंय, शब्दांकन ज्यांनी केलंय त्याचं खूपच कौतुक. काय सुंदर लिहिलंय. कोणी केलंय? तुमच्या ह्या शब्दांचे मानकरी खरं तर आम्ही नाही आहोत, म्हणजे मी किंवा सत्यजित नाही आहोत. ती जी लोक ह्याचे मानकरी आहेत त्यांनी पेरून ठेवलंय आणि आम्ही त्याला खतपाणी घालून जपायचा, वाढवायचा प्रयत्न करतो. आज संस्था चालक म्हणून नाही बोलणार, आज मैत्रीण म्हणूनच बोलेन तुमच्या सगळ्यांची. मला वाटतं 20 वर्ष झाले, बरोबर? हो ना. मैत्री, गेट टुगेदर, मित्र, तेव्हाची मैत्री, मग बदलत गेलेली मैत्री, मग आजची मैत्री. हो ना. तेव्हाची मैत्री जी आपण कधी निवडले नाही. मित्र कोणी हुशार आहे म्हणून आपण कोणाशी मैत्री केली असं नसतं. आपण ज्या वयात ती मैत्री केली त्या मैत्रीमध्ये आता आपण म्हणतो की वेवलेंथ जुळते, IQ जुळतो, स्टेटस जुळतं. पण मला असं वाटतं की ती जी मैत्री होती ना तेव्हा हे काहीच नव्हतं, म्हणून ती माझी मैत्रीण. इतकं सिम्पल असायचं. मग तो छोटा छोटा पॉझिटिव्हनेस की जर माझा मित्र दुसऱ्याशी बोलत, मित्रांमध्ये नसतं हे फारसं, मैत्रिणीमध्ये सुरू होतं की का बरं मग मी आले होते ना शाळेत, एक दिवस मी नाही आले तर लगेच मैत्री तुटली का. मुलींमध्ये हे खूप असतं आणि मला खरंच खूप छान वाटतं की मुलांच्या मैत्रीमध्ये हे नसतं. 4 गोट्या तुझ्याकडे, 4 गोट्या माझ्याकडे, काही फरक पडत नाही. खेळताना असेल हे मी मार्ग तुझी संसाराचा संसार, तुमचे सगळे संसार, मैत्री खरंच वेगळी असते, जास्त निखळ.
पण जास्त मत्सर नसणारी, पण मग तो आला की तो जरा जास्त बराकोटीचा आहे. पण मुलींची मैत्री मात्र तशीच राहणार, गोड. तुमची मैत्री बदलते. ओ राहुल सांगे सर, सॉरी मी कोणाला तरी मिस कन्सिव्ह केलं. तुम्ही डॉक्टर राहुल सावंत नाही ना? तसेच दिसले मला, सॉरी. चेहऱ्यामध्ये खूप साम्य आहे म्हणून मला वाटलं. अच्छा. मग आपण मोठे होत गेलो. लहानपणीच्या मैत्रीमध्ये असं वाटलं की आपण कधीच सेपरेट नाही होणार, कधीच नाही. ही मैत्रीण तुटूच शकत नाही. पण मग आपण शिकलो. 10वी पर्यंतचं तर आयुष्य परत परत असं वाटतं तीच 15 वर्ष रिपीट जगता यावी, पण असं होत नाही. आणि मग आपण मोठे होतो. मग मुलींची काहीतरी बेसिक ग्रॅज्युएशन्स होऊन घरच्यांना लग्न मुलायचे असतात. मुलींचा असतो प्रयत्न की नाही माझ्या पायावर उभी राहील, पण सगळ्यांना जमतं असं नाही. प्रत्येकीला पैसे कमवण्यासाठी म्हणून नाही, पण निदान मी माझी काहीतरी आहे म्हणून उभं राहायचं असतं. सगळ्यांना जमतं असं नाही, काही जणांना जमतं. पण मग एक साधारणपणे 10वी-12वी मधून काहीतरी निवडून आपण ग्रॅज्युएशन्स करतो आणि पुढे सरकतो. मग शाळा सुटल्यावर 10वी, 11वी, 12वी, कॉलेज, सिनियर कॉलेज, वेगवेगळे मित्र होतात. कारण फॅकल्टीज चेंज होतात ना, कोणी सायन्स, कोणी आर्ट्स, कोणी कॉमर्स, आणि होतात काही त्यातले जीवभावाचे. पण काही मतलबापुरतेच राहतात. आणि मग जसं जसं आपण पुढे सरकतो आपली मैत्री बदलते. मुलींचं तर असं होतं की लग्न होतं आणि मग ह्यांच्या मित्राची बायको माझी मैत्रीण होते. मग माझी मैत्रीण पण तिच्या ह्यांच्या मित्राच्या बायकोची मैत्रीण झालेली असते. मुलांचं मात्र तसं होत नाही. ते त्यांच्या गावाशी निघून राहतात, सणावारांना येतात, दिवाळीला येतात, बसतात सोबत. मी गप्पा मारायला म्हटले, काय असेल. आणि मग बसले की खूप छान मोडवर जातात. मग अशा मोडवर जातात की मोठा गव्हर्नमेंट अधिकारी विसरून जाऊन असेल, आणि मग ते बसले की एका पातळीवर येतात. आणि मग ते परत 10वी पर्यंतचे दिवस जगतात. पण खरंच मुलींचं असं भाग नाही होऊ शकत. कारण त्या आल्या तरी त्यांना सण वार त्याच्यात अडकलेले असतात. तेव्हा दुसरी मैत्रीण आलेलीच असेल असं नाही. मग कधीतरी त्यांची घरं बदललेली असतात, भाऊशेप झालेला असतो, तिकडे फॅमिली गेलेली असते, त्या मैत्रिणीनंतर भेटत नाही. पण मग या सगळ्यामधला एक छान दुवा तयार झाला आता, तो आहे व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया. इट इज हाऊ वी टेक इट. मग FB असेल किंवा सगळंच, या सगळ्याचं मला असं वाटतं की जे काही फायदे तोटे आहेत डिबेटेबल टॉपिक आहे. पण एक महत्त्वाचा दुवा सोशल मीडिया जो आहे तो आहे कनेक्टिव्हिटीसाठीचा. म्हणजे आपण त्यामुळे आपले ग्रुप्स तयार होऊ शकले, आपण रिकनेक्ट होऊ शकलो आणि आपण सगळे परत तिथे जाऊ शकलो. यात नवीन काहीच नाही. फ्लॅशबॅक इतक्यासाठीच की ते 10वी पर्यंत आयुष्याच्या पहिल्या 15 वर्षांच्या आपल्या आयुष्याने आपल्या मनात, डोक्यात, विचारात पेरले न संस्कार, आपण त्याच्यावर पुढच्या आयुष्याचे जे काही वर्ष होतो 45, 65, 85 ते सगळे वर्ष आपण त्या 15 वर्षांच्या पुंजीवर जगतो. हे सायंटिफिकली पण सिद्ध झालं. तेव्हा डोक्यात, तना, मनात, संस्कारात मिळालेलं आपण पुढे त्याची फळं खाणार आहोत. आणि तेव्हा अर्धवट राहिलेला पसारा पुढच्या आयुष्यात भोगणार आहोत. मग काही जणांचे खूप प्रॉब्लेमॅटिक बालपण जातात आणि ती सगळी आपण पुढच्या आयुष्यात भोगतो. त्या वयामध्ये पेरलेला पसारा, अर्धवट राहिलेला पसारा जो असतो ना, तो सगळा पसारा जर वेळीच आवरला नाही तर त्याचं पुढे मग वेगवेगळ्या आजारांमध्ये रूपांतर होतं. आणि हे सगळं बोलायच्या मागचा हेतू इतका की या 15 वर्षांमध्ये तुमच्या सोबत जे काही होते ना, देनो भाई तुम कितने कमीने हो, उनको पक्का बता. तर त्यांच्या समोर कधीच मुखवटे घेऊन जायचं
आणि हे पुढची जी 10 वर्ष जे तुम्ही अजून 10 वर्षांनी असं एखादं गेट टुगेदर कराल तर त्या गेट टुगेदरमध्ये ह्या 10 वर्षात तुम्ही आजच्या गेट टुगेदर पासून पुढची 10 वर्ष काय केलं हे सांगण्यासारखं कॉन्क्रीट काहीतरी असेल हा चंग बांधून इथून निघा. काही नाही, आता नोकरी आहे, मुलं बाळ आहेत, थोडेफार सेटल्डच आहे कदाचित, हो की नाही? मुलांचं काहीतरी पुढे सरकेल, तुम्ही आई वडील आता यामध्ये राहालच, पण मुलं मोठी होत जातील आणि नंतर परत तुम्हीच जा तुमच्या लाईफ पार्टनर सोबत आणि फ्रेंड्स सोबत. एक वेळ अशी येते की मुलांना फरक पडत नाही असं नाही, पण त्यांना त्यांचे आयुष्य आपण आतापर्यंत क्रॉस केलेले सगळे टप्पे त्यांच्या कालचक्रात परत सुरू होणार आहेत, सो ती त्यांची होणार आहे. सो या पुढच्या 10 वर्षात मी काय केलं हे तुमच्याकडे सांगण्यासारखं असेल हे आज इथून ठरवून निघा. मग काय करायचंय? कोणाला काहीतरी आर्थिकदृष्ट्या एक्सलेंट व्हायचं असेल, कोणाला काहीतरी डायव्हर्सिफिकेशन बिझनेस करायचं असेल, कोणाचं एक काहीतरी स्ट्रीटलाईन सुरू असेल तर त्याच्यासोबत काहीतरी अजून करायचंय, कोणाला एखादा छंद जोपासायचा असेल, कोणाला एखाद्या मित्राशी कडाक्याचं झालेलं भांडण पॅचअप करायचं असेल, कोणाला एखाद्या मैत्रिणी तुटलेली अगदी कुठे, कोणाचा डिवोर्स झालाय का, कोणी हार्ट अटॅकने मेलंय का, कोणी ऍक्सिडेंटने केलंय का, कोणाचं लाईफ पार्टनर नाहीये का, कोणाचं तरी खूप जवळचा नाहीये का, कोणी तरी नाहीये का, ज्या घरी तुम्ही बालपणी जात होता त्या घरचा आज माझा मित्र किंवा मैत्रीण नाहीये पण त्या काकूंच्या हातचे खाल्लेले लाडू अजून आठवतात, असं काही आहे का? आणि मला असं वाटतं की गेट टुगेदर असं मी साधावं आहे. आपण खाऊ पिऊ, टी शर्ट्स छापू, कप छापू, एकमेकांना मेसेजेस पाठवू, खर्च करू, कॉन्ट्री करू, एकमेकांसाठी गिफ्ट्स देऊ, हे सगळं करू, पण पुढे जाऊन मनाशी मनाचा कनेक्ट होईल का हे बघावं लागेल. आज गेट टुगेदर होईल, पुढच्या गेट टुगेदरला येणाऱ्या माणसांपैकी यातला एकही सोडूच शकला नाही पाहिजे अशी आठवण या गेट टुगेदरची असली पाहिजे. असं इथून काहीतरी मिळालं पाहिजे की नाही आहे, अनलेस माझ्या घरातलं असं काहीतरी अवॉइडेबल आहे की मला ते सोडताच येणार नाही तरच गेट टुगेदर टाळेल. नाहीतर मी गेट टुगेदरला सांगेन की माझ्या मुलीचं लग्न आहे, तुम्ही 4 दिवसांनी ठेवा, मी येणार. सो हे गेट टुगेदर असं झालं पाहिजे की पुढच्या वेळेला यातला तर एकही वगळलाच नाही पाहिजे, म्हणजे नाही आले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. तुम्ही त्यांना मिस करण्यापेक्षा लेट देम मिस दिस असं काहीतरी करून जावं. आणि मला असं वाटतं की आपण जी मजा करू ती आपण प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या ग्रुप्स सोबत करत असू कदाचित, पण हा जो कनेक्ट आहे ना, मनाशी मनाचा कनेक्ट, हा जर इथे साधता आला, जर इथे एकमेकांच्या सुखदुःखात जाण्याची जाणीव एकमेकांमध्ये पेरता आली, मला वाटतं की ते जास्त महत्त्वाचं असेल. सोशल मीडियावर आपण कनेक्टेड राहतो, मोठे कोटेशन्स शेअर करतो, मोठे वाक्य शेअर करतो, पण एका गावात राहणाऱ्या 4 मित्रांची सुद्धा किती दिवसांनी भेट होते. मग आपण ते आवर्जून का करू नये? सोशल मीडियाच्या युगामध्ये आपण कनेक्टिव्हिटीसाठी त्याचा वापर करतोय, हे छान आहेच, पण तुमच्यापैकी सगळ्यांना पटतं का की नाती वेगळी झाली आहेत? आपण सगळ्यांना खूपच व्यावसायिक झालोय, कशाच्या तरी मागे पळतोय, आणि का पळतोय याचं उत्तर कोणाकडेच नाहीये दिवसाच्या शेवटी. काय हवंय? पैसा. सगळ्यांनाच हवंय. किती हवंय? नथिंग इज इनफ. मी आयुष्याची 2 टोकं पाहिली आहेत. एक असं टोक की जेव्हा 500 रुपयाचा ड्रेस घेणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, आणि एक असं टोक की आता मी 50,000चा घ्यायचं म्हटलं तरी नवरा म्हणेल की. पण या 2 टोकांच्या मध्ये जाताना जो प्रवास मी अनुभवलाय ना, तो हा आहे की ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना वाटतं पैसा देव आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना वाटतं की पैशाने सगळं मिळत नाही. पण या 2 टोकांच्या मधला जो रस्ता आहे ना, की तेवढा असावा जेवढा आपल्याला आनंद देऊ शकेल, तेवढा असावा जेवढा माणसाचा कनेक्ट ठेवू शकेल, तेवढा नक्की असावा की मुलांचे एज्युकेशन्स, खाणं पिणं, भौतिक सुखवस्तू जगता येईल, तेवढा नक्की असावा. पण एवढाही असू नये की आपण त्याच्यासाठीच काम करतोय. जर तोच आपल्याला कामाला लावत असेल तर पैसा कमवायचा काय उपयोग? आपल्याला पैशाला कामाला लावून आलं पाहिजे. मग तेच मी म्हणते की आपण किती पळतोय. आईचा कोणाला तरी आहे आणि कोणाला तरी नाहीये. खूप विवेकानंद
धंदा म्हणतात की जो म्हणतो ना की मी खूपच व्यस्त आहे, खरं तर तो असता व्यस्त असतो. कारण त्याला त्याच्या वेळेचं नियोजनच सांगते की आवड आहे तिथे सवड आहे. माझी आई नेहमी म्हणते की आवडतंय का करायला, मग सवड मिळेल. मग मला आज असं वाटतं की आज इथे यायचंय, तिथे जाऊन बसले तर 2 पेशंट्स मी बघीन ना, पण मग ते उद्याही बघीन. पण मग आज इथे येऊन जे मिळणार आहे ते नाही ना मिळणार उद्या. सो आपल्याला वी हॅव टू चूज की आपल्याला आयुष्याच्या कुठल्या स्टेजला काय पाहिजे आणि हे मिळवताना आपल्याला काय सोडायचंय, कारण सगळं नाहीच मिळणार. एक छान वाक्य आहे, मी एकदम बॉलिवूड फॅन आहे. दीपिका पदुकोणचं एक छान वाक्य आहे, ये जवानी है दीवानी सिनेमा, त्याची अशी पाठांतर झालं. ती म्हणते की बनी हर वक्त में सब कुछ तो नहीं मिलेगा ना, कुछ ना कुछ तो छूट ही जाएगा. इससे अच्छा है जब जहाँ है तब वहाँ का मजा है. So rather than what we are missing, rather than what we are missing, आता काय आहे आणि त्याला कसं फुलेस्ट घेता येईल हे बघावं. सुरुवातीला आम्ही इथे आलो तेव्हा 40गावमध्ये आम्हाला असं वाटलं की खरंच आपण चुकलो तर नाही ना. माझा नवरा सुपर स्पेशलिस्ट आहे आणि मी गायनेकोलॉजिस्ट आहे. माफ हुशार आहोत आम्ही दोघे. तर कुठेही जाऊन सेटल होऊ शकलो असतो, पण विचार केला की चुकत नाहीये ना. मग सिटीमध्ये राहणारी माणसं यावं तेव्हा, पण ठीक आहे, तिथले काहीतरी प्रोज कॉन्स असणार आहेत, इथले काहीतरी प्रोज कॉन्स असणार आहेत. मग इथे असताना इथे काय 100% अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सिनेमा फॅन लोक असतील ना इथे, जिंदगी न मिलेगी दोबारा नावाचा एक हिंदी सिनेमा आहे आणि तो माझा अत्यंत फेवरेट सिनेमा आहे. तो असं तर 4 महिने झाले की एकदा बसून बघा असं वाटतं. त्यातले काही काही डायलॉग्स फार छान आहेत. आपण म्हणतो की तिला काय एवढी मोठी संस्था चालक आहे, किती पैसे कमवत असेल, गायनेकोलॉजिस्ट आहे, वरून बोलायला काय लागतं. किती चणचण पाहिली असेल का पाहिली. कॉलेज डेजमध्ये पैसे नव्हते बापाकडे भरायला, म्हणून कॉलेजचं आरिशान हॉस्टेल सोडून पत्राच्या रूममध्ये राहून MBBS केलं. पत्राच्या रूममधल्या गरमीला सहन करता येत नव्हतं म्हणून दिवस लायब्ररीत बसून अभ्यास केला. रात्री रूममध्ये आलो की अशी एक बादलीभर पाणी फेकायचं, रूम थंड करायची, मग तिथे जाऊन झोपायचं. दिवसाला 10 रुपये मिळायचे अलाउन्स, त्याच्यामध्ये नाश्ता संपवायचा असायचा. सेकंड इयर MBBS पर्यंत चहाची टेस्ट सुद्धा माहीत नव्हती, पण चहा आणि पार्ले 10 रुपयात बसायचं म्हणून नाश्ता 10 रुपयात उरकतो म्हणून चहा प्यायला सुरुवात केली. सो माहिती, पण माझं असं म्हणणं आहे की त्या क्षणांचं सोनं कसं करता येईल, ते तर ते केलं म्हणून आजही दिसतं. सो त्या क्षणांची आठवण मी दुःख म्हणून न काढता अभिमानाचा क्षण म्हणून काढते. These are the things which pushed me. आपल्या आयुष्यातल्या डिफिकल्टीज ज्या असतात ना, जिथे खाली दाबले जातो ना किंवा एखाद्याला दाबतो ना, एकदा तो दबणार आणि ठरवलं ना, तर विचार करा तो जितका खाली दाबला गेलेला आहे ना, तो तितका वर जाणार आहे जेव्हा पाऊस होणार. सो आपल्याला हे भागवं लागणार. परिस्थिती असणार आहे, वेळ असणार आहे, असं असणारच आहे की डिफिकल्टीज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. आता रिसेंटली एक खूपच मेडिकल टर्मिनॉलॉजी समजा की कदाचित एक पॅथॉलॉजिस्ट आहे, लॅबवाले जे डॉक्टर्स असतात, आणि आमच्याकडे IUI नावाचा एक कन्सेप्ट असतो. डोनरचं एक्झामिनेशन केलं जातं, म्हणजे डोनरपासून स्पर्म्स घेऊन एखाद्या बाईमध्ये सोडले जातात. आणि ह्याची मोठी पूर्ण भारतभरात मोठी चैन असणारा गडगडूचा मोठा पॅथॉलॉजिस्ट, खूप श्रीमंत, लेजिस्लेशन बदललं, कायदे बदलले आणि डोनर IUI बंद झालं. डोनर IUIचे नियम इतके कडक झाले की हा माणूस बँकरप्ट झाला. या माणसाने काय करावं? या माणसाने एक्झिस्टिंग PRP टेक्निक नावाचं एक टेक्निक होतं, त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन काढलं आणि आता तो त्याचा पायोनियर म्हणून पूर्ण भारतात फिरतो. सो मला असं वाटतं की काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, कधी कधी चुकणं, अडचणीत अडकणं, हे सुद्धा आपल्याला फ्युचर लाईफमध्ये काहीतरी चांगलं झालंय हे ठरवणार आहे. ते तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की 10 वर्ष मागे आहात आयुष्याच्या अजून, कदाचित अनुभवाने तुमच्यातले काही जण खूप पुढे असतील. आयुष्य समृद्ध होताना आमच्या वाचनालयाचे सचिव आहेत सर्पमित्र 40 गावातले, तुम्ही लोक
आयुष्य समृद्ध असलं पाहिजे. आता हे आयुष्य समृद्ध असणं म्हणजे काय, तर हे इतकं व्यापक आहे ना की प्रत्येकाच्या दृष्टीने हे समृद्ध असणं हे वेगवेगळं असू शकतं. आणि माझ्या दृष्टीने ते असं आहे की आयुष्याचा प्रत्येक आयाम तुम्हाला जगता येतोय का, मग ते पैसे कमावणं असो, आनंद घेणं असो, कलास्वाद घेणं असो, कोणाला तरी भरभरून अप्रिशिएट करणं असो, फिलॉसॉफी म्हणजे आपण जगाला काहीतरी परत देणं असो, आपल्या मुलांच्या आयुष्यात काहीतरी पेरणं असो, वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ होणं असो, मॅच्युअर होणं असो, मग आयुष्य समृद्ध होताना येणारे अनुभव आपल्याला चेरिश करता आले पाहिजे. मग तो अनुभव म्हणून काय असू शकतो. आणि त्यांनी इतकं छान सांगितलं, माझ्या मनावर अगदी बोललं गेलं. त्यांचं म्हणणं होतं की जीविका आणि उपजीविका अशा दोन गोष्टी. त्यात उपजीविका ही सगळ्यांना लागणार. उपजीविका म्हणजे आपल्याला खायला प्यायला लागतं ना, अन्न वस्त्र निवारा, ही जी करते ती जीविका. मग ही जीविका आपल्या आयुष्यात काय आहे. मग ही जीविका प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. कोणासाठी चित्र काढणं असू शकतं, कोणासाठी डोंगरांमध्ये जाणं असू शकतं, कोणासाठी मित्रांना भेटणं, कोणाला गाणं गाणं, कोणाला नाटकात काम करणं, कोणाला चित्र काढणं, ही प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते. सो आपण जगताना आपल्याला आनंद देणारी गोष्ट ती आहे जीविका. मग या प्रत्येक उपजीविकेचा हात धरून जर जीविका केली नाही तर मग उपजीविका तर सगळेच करणार आहे. असं खूप आपण वाचतो की ICU मध्ये असणाऱ्या माणसाचं मनोगत वगैरे ते खूप व्हॉट्सअपवर फिरून झालं. पण ह्या गेट टुगेदर्स मधनं मला असं वाटतं की माणसाच्या मनाशी मनाचा कनेक्ट झाला पाहिजे. आपल्याला आयुष्याचे असे काहीतरी रियालिटीज उमजल्या पाहिजे की ज्या एक माझा मुलगा अर्जुनने सिनेमात काम केलं. एकदा काय झालं नावाचा सिनेमा होता आणि त्याच्यामध्ये सुमित राघवनच्या जयंती आणि त्या शाळेमध्ये त्याला गोष्टी सांगून मुलांना शिकवायचं असतं. नॉट इन अ टिपिकल रुटीन स्टिरियोटाइप वे, पण त्याला असं शिकवायचं असतं मुलांना. आणि मग सगळ्या परमिशन्स वगैरे मग 1.5 वर्ष शाळा उभी राहील असं त्याला सांगितलं जातं. आणि याच्यानंतर त्याला कॅन्सर डायग्नोज होतो. आपण 1.5 वर्ष किती सहज म्हणतो नाही, आपल्याला काय माहिती 1.5 वर्षानंतर आपण असणार आहोत. आणि आपण हा विचारच नाही करत कधी रिटायर झाल्यावर हे करू, कधी रिटायर होणार, आयुष्य कधी रिटायर करणार, गेले मरून 4 वर्षात तर कधी करणार परत हे सगळं. सो क्षण असं जगावं, आयुष्याला डोळ्यामध्ये डोळे घालून उत्तर देता यावं, तिचं जगून घेतला. तुम्ही सगळ्यांनी इतकं छान लिहिलंय. या सगळ्या भावना तुमच्या मनामध्ये जर या शाळेबद्दल असतील तर मला परत एकदा ह्या चौघांची सून असण्याचा गोड अभिमान असा खूप वेळा वाटला, परत एकदा वाटला. या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला अजूनही लोक तरसतात. क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत आहोतच. थोडं कठीण जात आहे कारण तत्व बदलली आहेत, माणसं कशासाठी जगतायत ह्या निष्ठा बदलल्या आहेत. तेव्हा माणसं कामाच्या निष्ठेने जगत होते, आता कामाच्या निष्ठेने काम करणारी माणसं कमी आहेत. पैसा माणसांना नाचवतोय. प्रयत्न करतोय की पुढच्या येणाऱ्या गेट टुगेदर्स मध्ये पण त्यांना आमच्यासाठी असं काहीतरी लिहावं वाटावं. परत एकदा तुम्ही सगळ्यांनी शाळेची आठवण काढली. आज त्या निमित्ताने शाळा इतकी सुंदर सजली. शाळेला परत एकदा आनंद झाला असेल की अरे बाळांनो तुम्हाला माझी आठवण आहे. आणि या शाळेला परत एकदा अभिमान वाटला असेल की अशीच तुमची पावलं फिरून फिरून प्रेमाने, मायेने, अभिमानाने या शाळेकडे वळत राहोत. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आनंदी, भावी, उज्ज्वल आणि खूप यशस्वी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि मी नेहमीच म्हणते की अन्नदाते खूप मिळतील पण आनंददाता सुखी हवं. तुमच्या सगळ्यांमुळे मला आज तुमच्यासोबत एवढा वेळ घालवायला मिळाला, माझ्या भावना एक्सप्रेस करायला मिळाल्या, हे सगळं सुंदर सजवलेलं बघायला मिळालं. शाळेचा एवढा अभिमान या सगळ्यांच्या समोर उभं राहून वाचायला मिळाला. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही सगळेजण एवढं आवर्जून मला बोलवून एवढं तुमचं सगळं छान चाललं होतं, त्याच्यात पळून वर आलात आणि एवढा वेळ मला शांतपणे ऐकलं, त्यासाठी
ज्यावेळी आम्ही सर्व शिक्षकांना आमंत्रित करत होतो, पत्रिका द्यायला गेलो होतो, त्यावेळी सर्वांना मी विनंती केली की सर आम्हाला मार्गदर्शन करावं लागेल आणि मार्गदर्शनपर 2 शब्द तुम्हाला सांगावे लागतील. तर पूर्णबाई मॅडम येत असतील तर तुम्ही आम्हाला नका ऐकू, फक्त त्यांनाच ऐका. सर्व शिक्षकांनी म्हणजे अनेक शिक्षकांनी मला तो एकच शब्द वापरला आणि मी स्वतःही मॅडमांना ओळखून आहे. तर माझी स्वतःची अशी प्रांजळ इच्छा होती की माझे जे बॅचमेट आहेत, माझे जे मित्र आहेत, हे तुम्हाला कळावं सर्वांना. त्यासाठी मी मॅडमांना काल रात्रीपासून आग्रह करतो की मॅडम तुम्ही नक्की या आणि तुम्हाला आम्हाला ऐकायचं आहे. संवाद साधतात, आपल्याला सांगतात की आपण पूर्ण कार्यक्रमभर चर्चा केली की आपण सगळेजण शाळेच्या माध्यमातून शिकलो, पुढे गेलो, वेल सेटल झालो, मायेची फुंकर दिली आपल्याला आणि पैसे कमवता जगणं सोडू नका, हा एक मोलाचा जो संदेश मॅडमांनी दिला आहे. आणि मॅडम आपल्या विनंतीला इथे मान देऊन त्यांच्या इतक्या धुड्याहून पटकन शेड्यूल आटपून आपल्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिला, त्याबद्दल खरोखर मॅडम खूप खूप आभार. आणि जे तुम्ही शब्दांकनबद्दल बोलतायत, खरं तर मी प्रयत्न केला आहे तो करण्याचा, पण तुम्हाला कदाचित धक्का बसेल किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी केला आहे मी त्यांना बोललो होतो की मी तुमचं नाव मेन्शन करेल, पण ते मला नाही बोलले होते. पण आता तो विषय निघालाच आहे. तर आपल्याच नाटकाचे जे अभिनेते होते आणि आपल्या शिशुवीर चाळीसगाव संस्थेचे जे सल्लागार पण आहेत, ॲडव्होकेट जितेश पोतदार, यांनी मला त्या गोष्टीसाठी म्हणजे मला कळत नव्हतं कसं करावं, पण ते फार छान लिखाण करतात. आता मी त्यांच्याकडे गेलो हा विषय घेऊन की मला असं करायचं आहे, असं आमचा प्रपोज आहे. तर त्यांनी मला मार्गदर्शन केलं, मी त्यांना एक बनवून दाखवलं, त्याच्यात करेक्शन केले आणि मग त्याच्यानंतर हे सगळं तयार झालेलं आहे. तर मी त्या ॲडव्होकेट जितेश दादा त्यांचे पण या ठिकाणी आभार मानतो. तसंच अजून एक मुद्दा, मॅडम जे काही बोलल्या की ते चाळीसगावला सून म्हणून आल्यात, तर मॅडम हे तुमचं भाग्य कमी आणि आमच्या चाळीसगावकरांचं भाग्य जास्त आहे की खरोखर तुमचं जे काही अफाट काम आहे, शिवकुमार आहे इथे, आम्ही बघतो तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करतात, वेळात वेळ काढून, आणि तुमच्या बिझी शेड्यूलमधून जे काही सोशल वर्क पण तुम्ही करतात, ते खरोखर म्हणजे अविश्वसनीय आहे. आणि हे आमच्या चाळीसगावकरांचं भाग्य आहे की तुमच्यासारखं नेतृत्व किंवा तुमच्यासारखं स्त्रीशक्ती आम्हाला आमच्या चाळीसगावला मिळाली आणि आमच्या चाळीसगावचा त्यामध्ये विकास झाला. तर परत एकदा खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद. संचालन किंवा इतर डिसाईड जेव्हा करत होतो की काय प्रोसेस आहे किंवा काय नियोजन आहे, याच्यामध्ये पण अजयने उल्लेख केला होता की मॅडम खूप छान बोलतात आणि त्यांना बोलवायचं आहे, त्या बोलणार आहेत. आणि खरं सांगू मैत्रिणींनो, तुमच्या मनातले भाव मी इथे स्टेजवर मांडते, दुसरं काहीच नाही. मॅडमांना ऐकतोय असं नाही वाटलं, 10 वर्षाने मोठ्या बहिणीला मैत्रिणीला ऐकतोय असं वाटलं. 10 वर्षाने तुम्ही अजून काय फेस कराल, तुमच्या मनात काय भावना असतील, त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली. आणि मॅडम, जसं तुम्ही MBBS गायनेकॉलॉजिस्ट आहात, IVF क्षेत्रात काम करतात, सोबत नाटकही करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे की तुमच्या प्रोफेशनसोबत तुम्हाला तुमचे छंद जोपासायचे आहेत. ओके, आम्ही आमच्या वतीने पण प्रयत्न करू. मी प्रॉमिस करू करायचं. ओके, चलो मॅडम, सगळ्यांच्या वतीने मी प्रॉमिस करते की आम्ही मॅक्झिमम ट्राय करू की आमचे छंद जोपासले जातील. कोणाचा वाचनाचा, लिखाणाचा, नाटकाचा, चित्रकलेचा, जेही असतील, डान्स असतील. ओके, तर संसाराच्या विळख्यात आपण अडकलेले असणार आहे, संपणार नाही आहे. पैसा नितांत आहेच, प्रवास गरजेचा आहे, पण छंद आम्ही त्याच्यासोबत जोपासू.